नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या ताज्या बातम्यांनी सजलेलं हास्य वार्तापत्र घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका साकारणारा चमत्कार स्टार ओमी वैद्य. मराठीतली नृत्य शलाका संस्कृती बालगुडे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पार्थ भालेराव. या सिनेमाची सहलेखिका आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमृता हर्डीकर. आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार उदय टिकेकर. आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज ऋषिकेश रानडे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. मंडळी, लोकांना मोटिवेट करणाऱ्या स्पीकरची मुलाखत घेण्यासाठी सज्ज झालाय प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका. बघूया या मुलाखतीनं नेमकं कोण मोटिवेट होतंय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. हाय सर. हाय सई. आज काळा कलर जाते होते. बाकी सगळे जाऊ दे. आधी पहिलं मला माझ्या मित्रमैत्रिणींचं कौतुक करायचंय. तुमचं कौतुक. आता तुम्ही म्हणाल कौतुक कशासाठी? तर ज्या कष्टाने मेहनतीने होती नव्हती तेवढी अक्कल वापरून तुम्ही जे गेलं वर्ष वाया घालवलंय त्याला तोड नाही. ही कला आहे. ह्याला राजाश्रय मिळाला पाहिजे, लोकाश्रय मिळाला पाहिजे, आणि तो मिळणार. पण मी म्हणतो की यावर्षी असं नको व्हायला. यावर्षीचं तुम्हाला अजून चांगलं काहीतरी मिळू दे. नवीन पंचेस मिळू देत, नवीन चांगल्या कमेंट्स मिळू देत, नवीन कॅरेक्टर्स मिळू देत. आणि ते देण्याची वाट बघू नका. तुम्ही स्वतःहून शोधा. कारण त्यांनी शोधायला सुरुवात केली बाहेर. लक्षात घ्या. कालच मी एवढी मोठी गर्दी कंटेनरच्या बाहेर बघितली. कळलं ना? लक्षात घ्या. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला वाटतं आपण सोफ्यावर बसलो म्हणजे फिक्स झालो. सोफा फिक्स आहे, आपण नाही. लक्षात घ्या. बरं होतं काय? बोलतील तुम्हाला, काढतील आम्हाला. इथं गावात हे वेगळं घेवल वेगळं आहे. तर काय असं आता काय? आता आलोय तर प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. म्हणजे जिच्यामुळे आयुष्य ईशासारखं गुडगुडीत झालेलं आहे. चल, आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलो जो कांडरकोबी आहे, जो स्वतःला मोटिवेशनल स्पीकर समजतो. बघूया त्याचा हा जो गैरसमज आहे तो मी माझ्या प्रश्नांनी धुवून काढतो. चला तर मग सुरू करूया. सर सर हा खर्च वाचवता तू बरा आहे. सर 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 हॅलो हॅलो हॅलो. या सर, या सर, या. हॅलो 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 इकडे इकडे. हॅलो नमस्कार. ओ खाली गोड गोड मकर संक्रांत, वरती बोंबा बोंब शिमगा. असो. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी यशस्वी होणार, मी सक्सेसफुल होणार.
यशस्वी होण्यासाठी काय लागतं? यश. गप्रे. सर 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 मी 11th प्लेस सारखं घर घेणार. यस मी घेणार. मी बेस्ट डिरेक्टर बनणार. यस मी होणार. मी तुला प्रपोज करणार. आय लव्ह यू. सर या सर सर काय माहिती तुमचं, या पट्ट्यात आहे ना उद्देश आणि ध्येय दिसतं. Yes. इकडे सगळी लाचारी आहे तुमची, सगळी लाचारी. काय करायचं? इच्छाशक्ती. हा? इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकतं. काय होऊ शकतं सर, मला बघायचं. दाखवतो तुला मी. हा. 1 मिनिट. ते ऑलरेडी शांत आहे सर. हा. वाश्र. हे काय आहे? मुंगी. मुंगी नाही, शिल्पा. शिल्पा. तिला माहिती आहे ती शिल्पा आहे ती. तुला माहितीये? हिचं नाव शिल्पा आहे. हा. आता शिल्पा माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर उडणार, हवेत झेप घेणार. सर. येस शिल्पा, तुला उडायचंय. सर मुंगी उडत नाही सर. अरे कोणीतरी बोललंय. काय? मुंगी उडाली आकाशी, बाकी सगळे विदेशी, आपण दोघे दैसरपाशी. बघा सर, नवीन वर्षात सुद्धा आपल्या व्यथा तयाच आहेत सर. मांडत राहायला पाहिजे, काहीतरी पाजर फुटेल. हो हो हो, कधी कधी म्हणतील लयच बोलतात, देऊन टाके कुठेतरी. ह्याला लाचारी बोलतात. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, सर सर मुंगी मुंगी सर. इच्छाशक्ती. आता बघा, शिल्पा इच्छाशक्तीच्या जोरावर उडेल. हा. शिल्पा, तुला पंख नाहीयेत, तू जमिनीवर चालतेस, पण तुला उडायचंय. शिल्पा घे भरारी. कमॉन शिल्पा, 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 शिल्पा. शिल्पा उडाली नाही, शिल्पा चिरडली सर. तुमची इच्छाशक्ती भेटली तिला. पण तुला कळलं ना काय सर? इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकतं. हो हो, मला कळलं हा. सर. सर सर आलेल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एवढी कॉमेडी करणं गरजेचं वाटतं तुम्हाला? थोडी शिल्लक राहू दे. काय कॉमेडी? लाज. हा? लाज शिल्लक राहू दे, ती जास्त गरजेची पडते आपल्याला. माझ्या घरात येऊन तू मला बोलतोयस, तू कोण आहे? सॉरी सॉरी सर, सांगायचं नाव गेलं भावनेच्या भरामध्ये. हा. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची चौका. अच्छा, हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी टोकदार असतात. येस सर. यांनी वन्स मोर दिल्यावर तेच बाण. सर बसा सर. सर बसा सर. बसा सर. इथे कशाला आलायस? चल तुला रातकिड्या दाखवतो. काय रे? चल तुला रातकिड्या दाखवतो या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. अच्छा, मुलाखत घ्यायला. हे आम्ही नवीन सदर सुरू केले आहे सर. मुलाखत एकदम वेगळी आहे सर. तुमची पहिली मुलाखत आहे सर. ओके. मुलाखतीला पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत सर. त्या गोष्टी अशा आहेत सर की जे सजीव निराश झालेत त्यांच्या मनाला जी उभारी देतात ना, त्या सगळ्या लोकांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे सर. ओ. मला ते महापुरुष वाटतात. ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय? मला माझं नाव सांगायला आवडेल. सांगा सर. माझं नाव आहे शिबाई. काय सर? शिबाई. शिरोमणी बायजू इंदुरकर. शिबाई. अच्छा, म्हणजे बारशाच्या वेळेला पाळण्यात वाकून बघितल्यानंतर शेजाऱ्यांनी जी प्रतिक्रिया दिली ते म्हणजे तुमचं नाव शिबाई. अभिमाने ठेवलेलं नाव आहे माझं. असं असं शिरोमणी. असं शिरोमणी कळते सर. तो मणी जपून ठेव, कोणतरी घेऊन जाईल सर. सर मला काय म्हणायचं आहे, आपण जास्त चिडचिड नको करूया सर. ओके. या वर्षी आपली कॉमेडीची जबाबदारी वाढलेली आहे सर. येस. कसं आहे, गेल्या वर्षी आपण बरं काम केलंय सर. त्यामुळे ओढून ताणून का होईना 4 लोकांनी आपल्याबरोबर सेल्फी काढले सर. बरोबर. ही कॉमेडीची जबाबदारी मी माझ्या चिमूटभर छातीवर घेतो आणि पहिला प्रश्न लगेच तुमच्या कानावर मारतो सर. ओके. प्रश्न असा आहे सर की मोटिवेशनल स्पीकिंगच्या या अथांग सागरात आपण आपल्या गढूळ ज्ञानाचा तांब्या घेऊन निर्लज्जपणे धावू शकतो, ही कुबट संकल्पना तुमच्या मेंदूला केव्हा शिवली सर? सर 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 वन्स मोर. नको 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 सर, नको नको सर, नको नको सर. मी अतिशय सोपं करतो सर. मोटिवेशनल स्पीकिंग करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं, कसं वाटलं सर? मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल. हां सर. कसं आहे, मी जेव्हा विमानात बसायचो हां. तेव्हा मला वाटायचं की मी पायलट व्हावं. ओ. मी जेव्हा बसमध्ये बसायचो तेव्हा मला वाटायचं की मी कंडक्टर व्हावं. अच्छा अच्छा. मी हातात पेन घेतला की मला वाटायचं मी रायटर व्हावं. ओ मग. पण तेव्हाच माझ्या मोबाईलवर सचिन मोठे नावाच्या माणसाचा फोन यायचा. अच्छा. आणि मग मला कळायचं मी रायटर नाही, मी रीरायटर होऊ शकतो. खरंय खरंय सर. पण मी घाबरलो नाही. अच्छा. कारण लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर आहे सर. पण तुमच्या पायऱ्या त्या एवढ्या झाल्यात ना की तुमच्या अपयशाला लिफ्ट बसवली पाहिजे सर. वाढत चालले सर. हा आवरा सर.
मुलाखतच चालू हा आहे सर हो सर मला सर मी असं बोलत जातो आणि ते पुढचे म्हणाल तेवढंच लागतं सर तू हे सगळं कशावरून बोलतोस काय हे सगळं कशावरून बोलतोस सर मी तुमची मार्कशीट बघितली सर 7वीची त्याच्यात तुम्ही शारीरिक शिक्षणमध्ये नापास झालाय तर तिथे बाहेर गेले तरी लोकांना पास करतात सर असा पिरियड आहे सर तो त्याच्यात तुम्ही नापास झालात सर बरं तुमची कोणतीही डिग्री नाही तरी तुम्ही तुमच्या नावापुढे MSD असं लावता का बरं काय आहे त्याचा MSDचा अर्थ काय मोटिवेशनल स्पीकर इन डिप्लोमा पटलं असतं मला डिप्लोमा इन मोटिवेशनल स्पीकिंग असं बोललं असतात तर असं आहे का? डिग्री पण नीट वाचत नाही तुम्ही सर नाही नाही पण मी शब्दात अडकत नाही मग काय? मोठी मोठी माणसं ती शब्दात अडकत नाही कशात? ती शाळेमध्ये नापास झाली आहेत म्हणजे कोण सर जिप्स ट्यूस स्टीव्ह जॉब्स सर गिट्स बेल बिल गेट्स सर लिओनसु कॅरेस्की कुणाची बायको कुस्की लिओनसु कॅरेस्की कोण आहे असं मंदार मांडवकर मंदार मांडवकरला असं बोलतो हा भाईंदरच्या पुढे त्याचं हे नाव आहे लिओनसु बापरे. कॅरेस्की बापरे. सचिन रमेश तेंडुलकर थांबा सर स्टीव्ह जॉब्स येस बिल गेट्स येस सचिन तेंडुलकर येस आणि शिबाई मी तुम्ही येस या मोठ्या लोकांच्या पंक्तीत तुम्ही स्वतःला बसवताय सर येस तुम्हाला अभिमान असं नाही वाटत आहे की 4 ब्रँडेड मॉलच्या रांगेत अचानक छोटे चड्डीचं दुकान लागलंय सर काय कधी कधी मला असं काय वाटतं की मी प्रसाद ओक सरांच्या वाटीतला चणा आहे म्हणून नाही सर. ते पण 2024 मध्ये आलेत लाडू आले त्या समोर ओ सर जाऊ दे सर मला आता मोठा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतोय सर उत्साह जागृत झालाय सर मला हा. की तुमच्या समोर जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याला तुम्ही सामोरे कसे जाता सर सोपं आहे कसं जात जेव्हा माझ्यासमोर एखादा प्रॉब्लेम येतो हां तेव्हा मी प्रॉब्लेमला सांगतो हे बघ प्रॉब्लेम तू माझ्या आयुष्यात आलायस पण तुला माझ्या आयुष्यात किती वेळ ठेवायचं हे माझ्यावर आहे त्याला मी माझ्या मुठीत घेतो आणि बोलतो हे बघ प्रॉब्लेम बापरे अरे हो एवढंच आहे की चहासला नाही माझं काय वडापाव खायची लायकी नाही तुझी नी उदाहरण करतोस हा परत जर टपरीवर आयलास ना तू वऱ्यातली मिरची पावट टाकन हे बरं केलं स्वतःची आगरी स्वतःच कापलीस सावकाश वड्यातली मिरची पावाट टाकेन केवढी अलंकारिक धमकी देऊन गेल्या बघा सर बरोबर आहे तुम्ही सावध झालं पाहिजे बरोबर आहे आता लक्षात- बघितलंस हा. मी किती शांतपणे प्रॉब्लेमला सामोरं गेलो हो सर नशीब सामोरे गेलात हा. पाठमोरे गेला असतात ना तर वातावत झाली असती एवढा भडकून आला होता तो सर हे तर काहीच नाहीये काय? अजून एक माणूस आहे सर अहो. त्याने तुमचं काहीतरी नुकतंच प्रदर्शित झालेलं मराठीचं पुस्तक वाचलंय सर हो त्याला पण मन मोकळं करायचंय या सर या कुठे? या या सर क्या बात आहे सर वा वा सर या सर तुम्ही लिहिलेलं हे येस अभिमानाने वा, या. हाय, काय? इथे ये प्रॉपरली नाही मारला तुला हा. हे बघ ह्याचं नाव काय हे पुस्तकचं नाव काय अस्खलित मराठी अस्खलित मराठी वा वा अस्खलित मराठी माहितीये पहिलं पाण्याचं काय लिहिलंय कुठला शब्द काय वेलकम हा वेलकम ते बोलत हे काय मराठी शब्द आहे नाही ना नाही आणि पूर्ण पुस्तक हे हिंदी मध्ये लिहिलेलं आहे हिंदीत हे बघ हे बघ इथे काय लिहिलेलं आहे हे बघ तेरे को मराठी सीखना है तो मराठी आना होगा मराठी पुस्तक हिंदी मध्ये लिहितो ते सर काय आहे आपण मराठी शिकायला बनवलं ना पुस्तक जर मराठी माणसाने हे पुस्तक घेतलं आणि मी मराठीत लिहिलं असेल म्हणजे त्याला मराठी येतं म्हणून मी हिंदीत लिहिलं इंटेलिजन्स तू खूप इंटेलिजंट आहे हा पण मराठी हिंदी हे सगळे देवनागरी मध्ये आहे ना या सर करेक्ट आहे हे लक्षातच नाही आलं माझं तुमच्या कधीच लक्षात येईल. खूपच लक्षात नाही हा हा तर तू चांगलं बस इथे हा चालेल बोलू नको तू पण नाही सर रिपोर्टर काय नको तुझं ओके प्लीज हा आता छान वाटतं मला या सर काळजी घ्या सर सावकाश आईच्या गावात आईच्या गावात मराठी बोल सर मी काय म्हणतो हा आपल्यामध्ये आता एक नाजूक धागा तयार झालाय तो थोडासा रोमॅन्टिक वाटतोय मला सर आणि त्याला आपण स्कांडल लावण्यापेक्षा आता थांबलेलं बरं सर नाही पण जाता जाता मी काही मोठ्या माणसांना सक्सेस मंत्र देऊन जातो कुणाला देते प्रसाद ओक सर बापरे सर नका देऊ सर काय होतं माहितीये तुम्ही बोलता या दोघांना काहीतरी हा. त्याच्यानंतर
प्रायव्हेटली तुम्ही बाबू शोनाकडून सगळं मिटवता. मला माहितच नसतं. मी आपला वरांड्यात बोलले की नाही करत फिरत असतो. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप होतो मी एकटाच. नाही तर काय माहित नाही चॅप्टर किती येतो. तरी पण मी एक सक्सेस मतात देऊन कुठला? टाकतो. या संक्रांतीला तीळ मस्त दळतील. सर येत्या नवीन वर्षात तुमच्याकडून कामं मिळतील. सर 4 वेळी कमी भीक जास्त वाटते सर. दुसरा मंत्र सई मॅडम ना. काय कुठला बोला. सई मॅडम दिसतात गोड. माझ्यावर येतोय लोड. चला सर चला चला काय सर? बोला तुम्ही. चला सर. हे क्या बात है बॉईज. अलंकारिक धमकी सहित सगळंच खूप आवडलं. मस्त मजा आली. नेहमीप्रमाणे दर्जेदार फालतूगिरी. प्रसाद दा. मला ही सिरीज कायमच इंटरेस्टिंग वाटते कारण एक माणूस तोच असतो आणि एक माणूस सतत बदलत असतो. पण तुम्ही दोघं फार इंटरेस्टिंगली प्रेझेंट करता ही सिरीज. दरवेळेला तुझ्या बाबतीत वेगवेगळे कॅरेक्टर शोधून काढणं, त्याची वेगळी फालतूगिरी शोधून काढणं हा टास्क आहे. पण तुम्ही तो बेमालूम वठवता आणि मजा येते. आणि इतकं उत्तम मराठीचं ज्ञान असणाऱ्या 2 कलाकारांबरोबर तुम्ही आलात आणि तुम्ही परफॉर्म केलं. फार मजा आली तुम्हाला पण बघताना. आणि ज्यांचं मराठी उत्तम आहे त्यांना तुम्ही सांगितलं की आईच्या गावात मराठी बोल. हे मला फार आवडलं. मजा आली. ओमी सर फार भारी वाटलं तुम्हाला या मंचावर परफॉर्म करताना बघून. तुम्हाला कसं वाटलं? मला थोडा नर्वस होता खरं. जस्ट अ प्लेजर. माझी मम्मा डॅडी त्यांना हाच शो आवडतं त्यांना. आणि जे म्हणतात तू नवीन मूवी काढतो ते ठीक आहे पण तू हास्य जत्रावर जातो आहे. वा 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 असं करतात आहे. सो इट्स जस्ट अन ऑनर टू बी हिअर अँड मला खूप आवडलं. थँक्यू गाईज फॉर लेटिंग मी जॉईन यू. अरे इट्स टोटली आवर प्लेजर सर. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मंडळी नव्या वर्षात नवीन संकल्पासह 500वा प्रयोग करायला सज्ज झाली आहे अविट रागिणी आणि मनोमिलन यांची जोडगोळी. बघूया या नवीन वर्षात त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलंय ते. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना मकर ननासपुरेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनो अरे काय बोलतोस? काय झालं? खूप आनंद झालाय का तुला? फंबल पडताय तुझे. काय झालं? मकर संक्रांत आहे ना. नाही माफ करा मकर ननासपुरे नाही. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून म्हणजे मनोमिलन स्वर छेडे आणि अविट रागिणीकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घे तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. अरे मीच केलेत मलाच काय देतोय? आधी तूच खाऊन बघ मग कसे झाले ते. सेल्फ कॉमेडी. पण काय रे मनो तू एवढा आनंदात कसा आहेस रे? म्हणजे असुला कसली भीती वाटत नाहीये? तू असं अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत नाहीयेस. काय झालंय काय? आज मी आनंदी आहे. आज मी खुश आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा कार्यक्रम होणार आहे. हो ना हो ना हो ना. हा दुग्ध शर्करा योग नाही तर अजून काय आहे अविट? हो ना मनो तू दुग्ध शर्करा योग म्हणतोयस खरा पण त्या दुधात लोचन मजनू नावाची माशी पडली तर? नाही होणार. नाही होणार. म्हणजे का? कारण तो मेला. उंदीर मारण्याचं औषध तिळगुळात घालून मी त्याला तिळगुळ दिले आज सकाळी. मनू काय बोलतोस? मनू तुला कळतंय का? तू त्याचा खून केलास मनू? नाही अविट. मी समाजसेवा केलेली आहे. उंदराला उंदीर मारण्याचं औषध देणं ह्याला खून म्हणत नाहीत. उंदीर होता तो मेला. उलट महापालिकेने मला उंदीर मारायचे जे काही 7-8 रुपये असतात ते दिले पाहिजेत मला. मला अभिमान आहे. मी या समाजकार्याचा भाग आहे. सलाम माझ्या कार्याला. सलाम. अरे सलाम कसले करतोयस मनू? तुला कळतंय का? तू काय? मला भीती वाटतेय मनू. कसली? तुला कोणी बघितलं का? नाही बघितलं. मी मास्क घालून गेलो होतो. कोणी बघितलं नाही. तू नको टेन्शन घेऊस. मी खूप खुश आहे. मी आनंदी आहे. अगं बघितलं नाही? नाही बघितलं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. चला चला सगळ्यांना तिळगुळ देऊन येऊया. आधी पाहुण्यांना देऊया. तेवढे नाही आणले आहे. तरी पण गोड गोड बोला. या या या. हा गोडव्यालाच गोडवा द्यायचा म्हणजे मनो ही
ठीक आहे बघ कशा दिसताय थोडस तरी प्रयत्न करू दे अभि हा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला मी पण तिळगुळ घ्या पार्टी देणार बोला मनो काय 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 करशील नाही, नाही, नाही. तिळगुळ अहो, तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ आ करा नाही हा नाही तिळगुळ घ्या मनो तिळगुळ घ्या गोड गोड वा 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 तिळगुळ ए जाऊ दे पडला मनो तिळगुळ घ्या नको ना पण थांब ना, मला नीट सांभाळता ए, येत नमस्कार. नाही. वा, वा, मनो, वा. नको ना रे गोळी घे. अहो, बस ऐका बस ऐका अहो काय सकाळी तुम्ही जे मला तिळगुळ दिलेत काय अप्रतिम होते हो काय चव होती त्याला वा 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 मी तासभर मला डुलकी लागली त्यानंतर नंतर मात्र फ्रेश हा 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 कुठे मिळतात कुठे 2.5 किलो पाहिजे होते जरा मिळतात मनो थांब ना रे मनो काळजी, काय काळजी. करतोयस मनो याने उंदीर मारायचं विष पचवलं वा. हा कोण आहे मनो हा कोण आहे मलाच कळत नाही हा कोण आहे उंदीर मारण्याच्या औषधात भेसळ व्हायला लागली आहे का आता देवाने याला अमरपट्टाच दान केलेला आहे मला माहित नाही नाही माहित हा माणूस मरतच नाही अगं हो ना नाही नाही हे शक्य नाहीये मी मला गाणं जमणार नाही आता काय मनो असं नाही बोलायचं नाही मी डिसिजन घेतलेला आहे अविट मी हे गाणं बिणं सोडतो आणि चौपाटीवर कान कोरण्याचं काम करतो मनो ₹5 प्रेक्षक आहेत किंवा ना, किंवा किंवा मी विराज जगतापचा बॉय म्हणून जाऊ हे कसं वाटतं अरे मग कान करणं काय वाईट आहे नाही ते पण आहे तेही बरोबर आहे कान करणं ₹5 नाही मनो कान या कान आणा कोरा कान ₹5 मनो या कान आणा कोरा कोरा ₹5 ही मनो बस खाली कसली गाणी करतोयस रे काय वाटतंय? शांत हो. कान कोरा मनो गप ना ऐक हे बघ शांत हो, तुला त्रास होतो की नाही त्रास होतो हा? आपण इथे आलेलो आहोत प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि हा आलाय असू दे प्रेक्षक आले त्यांचा मान राखणं महत्वाचं नाहीये का सांग बरं आणि नेहमीप्रमाणे काय झालंय सांग बरं शोचे सगळे पैसे आपण ऍडव्हान्स म्हणून घेतले आणि उडवले आणि ते परत करायची आपली धमक आहे नाही मग आपल्याला कार्यक्रम करावा लागेल हा हो ना तू पॉझिटिव्ह राहा मग असू दे ना नको माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत नका गप्प बसा जरा मी समजू मगाचपासून त्यांना बरं नाही वाटत थांबा ना जरा थांब मनो ऐक कार्यक्रम होणार आपण छान तू गोळी घे मी त्यांच्याशी बोलून येते हा जरा लोचनजी नमस्कार कसं काय बसा तुम्ही बसा Yes, काय ना लोचनजी बसा. आमच्या 500व्या प्रयोगाचे तुम्ही जवळजवळ 50 प्रयोग केलेले आहेत नाही का 62 मी विसरत नसतो 62 बरं 62 Yes. माझं चुकलं 62 पण आता अपूर्ण 500व्या प्रयोगाचे 500 प्रयोग असा आमचा विक्रम होईल नाही तसं होणार तर नाही. नका करू. काय तर शेवटच्या क्षणाला काहीतरी निसटता हटातून देव आहेत माझे ते देव आहेत माझे ते नमस्कार असू दे असू उत्तम मी हवं तर पाया नाही पडते. पाय आज नाही पडत. नीट उत्तम कार्यक्रम करूया छान नीट करा हो हा अगदी हा? सुरू करूया अगदी काही टेन्शन नाही सुरू करूया ते हो म्हणाले तर पटकन हसत राहा हा? हसत राहा अमीरजी सुरू करा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन तिळगुळ खाल्ला सकाळी तिळ तर तोंडाचा थोडासा मस्त ना तिळगुळ तुमचा नमस्कार स्वागत आहे तुमचं मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू म्हणजेच सत्सतीत सत्पद्ध सत्सतीत आहो. हा मला नका सांगू मला कळलं पाहिजे माझं नाव आहे ना ते मला अजिबात आवडत नाही हो एकदम फालतू नाव आहे माझं सांगू नको सोन्या बाळा हा. तुझं नाव नाही तू ना अख्खाच फालतू आहेस मनो मी गोडच हसायचं संक्रांत आहे. मी गोडच बोलतोय या मी सुरू करतो लगेच. सुरू करा रसिको मी सत्पोदा मी तुमचा सगळ्यांचाच लाडका सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा सण आला हा मकर संक्रांतीचा रसिको सण आला हा मकर संक्रांतीचा तिळगुळ वाटा सत्यशील
कविता नावाच्या मुलीच्या जरी जवळ गेलास ना तरी सोलून काढेन मी. मनो मी कंट्रोल मध्ये आहे. हसायचं मी कंट्रोल मध्ये आहे. मी सोलून काढेन. पुढे बोल. रसिको हो, मी तुम्हा सगळ्यांचाच लाडका लोचन बदनू. गेली जवळजवळ 23 वर्ष, रिपीट, गेली जवळजवळ 25 वर्ष. मूर्ख माणसा, रिपीट म्हटल्यावर आकडा तोच पाहिजे की नाही? 23चा रिपीट म्हटल्यावर 25 कसं? मनो संक्रांत. रसिको, मी गेली जवळजवळ 23 वर्ष तुम्हाला सांगतो सूत्रसंचालन करतोय. सूत्रसंचालन मी वेगळ्याच उंचीवर नेलेलं आहे आणि अनेक जणांनी बघितलेलं आहे. इथे बसलेलं सुद्धा याची केळी याची दोहा. याची देही याची डोळा असं आहे ना. कुठली केळी कोणाची काय म्हणताय? तर रसिको, याची दोहा याची कतार यांनी याची देही याची नको डोळा. नको, त्यांना नाही बरोबर बोलायचंय, त्याला मुद्दाम चालू आहे त्याचं. बोल रे बोल. ओळख करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे रसिको. यांच्याबद्दल मी काय सांगणार. माझ्या उजवीकडे कैसायरेच्या अंतरावर बसलेले मारतोय आम्हाला अभि. नाही, मारतो नाही, मी हसतोय म्हणून मी नाही, मारत नाहीये मी. आपली मैत्री केवढी आहे. मैत्री कसली रे? मैत्री काय? तुझ्याची मैत्री करू मी? मूर्ख माणूस, पुढे बोल. रसिका हो, काय बोलणार. आज फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत तिकडे बाजूला. माझ्या उजवीकडे बसलेले आहेत. मस्क मेलन ज्यूस काढे. मनोमिलन स्वरछेडे रे. मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे माझं. नाव मी तुमचं. मस्क मेलन ज्यूस काढे. मी मनोमिलन स्वरछेडे. रसिको, माझ्या बाजूला बसलेले आहेत नोलमे हे मनोमिलन. रसिको, काय सांगणार ह्यांच्याबद्दल? काय सांगणार मी काय सांगणार रसिको यांच्याबद्दल? कोणी यावं आणि चेहरा बघून अगा गाय ग म्हणून किडनी दान करावी, एवढा गरीब चेहरा. एका अँगलने बघितलं तर नाक चोनलेला रवी वासवानी दिसतात आणि रसिको दुसऱ्या अँगलने मग कशाला मरायला बघायचं काय चेहरा. पण एवढाच नाही रसिको, यांच्या गळ्याच्या पाईपलाईन मध्ये सूर 24 तास राहतात. मी कोणाशी ओळख करून देतो? रवी वासवानी आहे का? अरे रवी वासवानी उत्कृष्ट अभिनेते आहेत. तू हे कॉम्प्लिमेंट म्हणून घे ना. नाक चोंदरलेला का असं आहे का मग मी? त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणून. माझं चुकत असेल तर चेचा माझी. आमचं चुकतंय. तुम्ही पुढे बोला मी ना. पुढे बोलतो. कार्यक्रम सुरू करा. तुमची ओळख करून द्यायची आहे. नको नाहीये. मी कोणी नाहीये. चला पुढे. रसिको हो, मूल मुद्दे पे आते हैं. रसिको, क्या है सुरेंद्र भस्मे? मेरे नगमे. बघून चुकीचा बोलणारा पहिला माणूस बघितला. रसिको, क्या है सुनहरे नगमे? क्या है संगीत रसिको? व्हाट इज म्यूजिक रसिको? क्या है संगीत रसिको? आपल्या आयुष्यात क्या है संगीत रसिको? इस कदर दुनिया क्या है संगीत रसिको? क्या है संगीत? क्या है नगमा? क्या है नगमा? आपल्या मोबाईलवर आपलं लक्ष नसताना आपल्या फेसबुक अकाउंटवर जाते आणि स्वतःचे फोटोवर क्यूट असं टाकते. वो नगमा है, वो नमा संबेराव है रसिको. पूछो उधर, क्या है नगमा रसिको हो? क्या है नगमा? पोट साफ करायला देते हैं, वो नगमा है. एनिमा है रसिको. क्या है नगमा रसिको? ऐसा 17 शिट्टे के बाद भी सब्जी ऐसा शिस्ती नहीं है, वो नगमा है. वो राजमा है रसिको. राउंड वरून प्रश्न एक ही उठता है, क्या है नगमा रसिको? नगमा रसिको. कोई मेरे मांडी को आके मेरे कान में मोरे सांगोगे? गप. तेच जळत राहतो. तू बापाची काय पिठाची गिरणी आहे ती काय रे? ते मूर्ख माणूस कुठला? बोलू नकोस आता, मी बोलणार आहे. क्या है नगमा? क्या है नगमा? येडे गाणं. हा, माफ करा रसिको, माफ करा. मला खरं तर चिडायचं नव्हतं आज, मी हसायचं ठरवलं होतं. पण अमीरजी यांनी केलेली घाण साफ करायला जरा म्युझिक वाजवा काहीतरी. वा अमीरजी. नमस्कार.
काय घाण साफ केले. ए, गप्प बस, ए, गप्प बस. नका ना बोलू, नका बस. ना बोलू. तो रसिको हो, आज हम सुनहरे नगमों को पेश करना चाहते हैं आपके साथ. हो ना, हो ना, हो ना. तर कसं आहे, गाणं नगमा म्हणजे काय, तर गाणं, आणि गाणं आपल्याला जगायला शिकवतं, जगणं शिकवतं, जगण्याची फिलॉसॉफी शिकवते. आणि जगण्यात आपल्या आयुष्यात जर आपल्याला ताल सूर लय सापडली तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होऊन जातं. हो ना, हो. वेडायस का? नाही तसं नाही, वाक्य आवडलं मला. लोकांसमोर काय करतोयस तू? Hats off. या वाक्याला हॅट्स ऑफ आहे. म्हणा ना. रसिको, नका. सुंदर वाक्य होतं. बरं पप्पी राहू दे. घेतलीस तू माझी, चुंबक मूर्खा कुठला? बोलू नको ना, दाखवू. चांगल्या मनाने मी पप्पी घेतली. गप्प बस. अरे म्हणा सांगतो. पोट शिवून टाकीन मी तुझ्या आधीच सांगतोय. शांत हो, मनो. बस खाली. पप्पी घेतली. नका करू हे, आता नका करू. माफ करा रसिको. माफ करा रसिको हो, मी म्हणत होतो की आयुष्यात जर आपल्याला सूर ताल लय सापडले तर आयुष्य नाही जस्ट बसतो मी. जरा इकडे सर. तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होतं. तर सादर करतोय असाच ला हा एको ला कसा येईल मूर्ख माणसा. हा जर मी गातो आहे तर हा ला असं कसं येईल. हो माझं चुकलं ते, माझं चुकलं. चुकलं म्हणजे खूप चुकलंय. तुला बोललोय मी नको गाऊ. नका गाऊ, नका गाऊ प्रेक्षक. काय ते, मी पण कलाकार असल्यामुळे मला कंट्रोल नको. तुझी कला तू नको माणूस कला. मनो, मनो. गप्रे काय करतोय. दरी थोडी मोठी आहे असं कसली दरी मोठी आहे. तीनदा आहे ते फक्त मेरा मेरा मेरा, नंतर पुढची ओळ आहे. ते म्हणे 7-8 डोंगर असले तर तेवढा आवाज आपटत जातो. नाही आहे 7-8 डोकर. स्वतःचं काहीतरी इमॅजिनेशन करू नको इथे. चिडू नको. गाण्यात तसंच आहे, मेरा 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 संपलं. किती डोंगर असले एको तीनदाच येणार आहे हे लक्षात ठेव. 39 तुझ्या बाप 39. मनो. 39 काय आहे. मगाशी वेळ खूप गेला म्हणून 33 39 एकदम काय गेला. वेडा आहे का. नका ना बोलू. वेडा आहे का 13 त्रिक 39 बोलायला. नाही, तू शांत हो. 13 त्रिक तीनदा बोलतो. ऐको मूर्ख आहेस का. नका मी ना म्हणाला बोलू, हे पटकन बोला म्हणून मी पटकन संपून टाकलं ना. अरे पण 13चा एको 39 कोण आहे हा माणूस. मला खरंच कळत नाही का हा माणूस. हो ना, जरा- नको तू लक्ष नको मी ना मस्त देऊ. तिला एक असं ते असं करत होतो मी हे आणि ह्याचं असं. तुला पण तिकडे करायचं. नाही, थांब आता. महत्वाचं ते आहे का. महत्वाचं ते आहे का आता हवी. प्रेक्षक आले, प्रेक्षकांना एक असं गुळमिल करून घ्यायचं असतं वातावरणात. बरं चिडू नका तुम्ही. हे मला गाणं काय अपयशाचे येतातच आहे, आपण खचून नाही जायचं. नका आपण- ना. अपयश मी बरोबर दाखवतो. आता मला गाणं गाऊ दे. एवढं चिडणार का काय आहे? चांगला आवाज लागला होता. कधी नव्हे ते प्राजू वा म्हणाली होती मला. अरे वाट लावली सगळी. चिडू नका बरं, दुसरं गाणं घे. दुसरं. मला नाही गायचं, तुला गायचंय तर गा. प्रेक्षक मी कार्यक्रम असं- सोडलेला आहे. अरे असं कसं बोलतोस तू. तुला गायचंय तर गा. अरे मी गाऊ का. गा. मी गाते. गा. तू शांत हो. रसिको त्यांचं ठरत नाही तोपर्यंत एक सुंदरसा किस्सा मला तुम्हाला माझी सांगायचा. नका. एक अतिशय सुंदरसा किस्सा आहे रसिको. हे छोटे छोटे किस्से असतात ते आपल्याला आयुष्यात समृद्ध करून जातात. सोनाक्षी सिन्हा आणि शन्ना नवरे. कोण चल रे. कोण. सोनाक्षी सिन्हा आणि शन्ना नवरे. बाप जन्मात हा किस्सा घडलेला नाही. हा किस्सा आईच घडला. ऐकून घ्या, खूप सुंदरसा किस्सा आहे रसिको. फार मोठी माणसं असतात रसिको. सोनाक्षी सिन्हा आणि आपली शन्ना. सिन्हा आणि सन्ना रसिको. तू तरी ऐक म्हणू. एकदा रसिको दोघेही चांदणी चौकात उभे होते. नीट लक्ष द्या रसिको. दोघेही चांदणी चौकात उभे होते. नीट लक्ष द्या रसिको. फार मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला विलक्षण काहीतरी शिकवून जातात. सोनाक्षी सिन्हा चांदणी चौकात उभ्या आहेत. ते हाक मारतात रसिको. शन्नाजी कैसे है. शन्नाजीने ओळख सुद्धा दाखवली नाही रसिको. कारण शन्नाजी हे पुण्यातल्या चांदणी चौकात होते आणि ह्या होत्या दिल्लीतल्या चांदणी चौकात रसिको. हे मोठे मोठे किस्से असतात. हे तुम्हाला काहीतरी विलक्षण देऊन जातात रसिको. इथे बघ, इथे काय 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 विलक्षण काय सार शिकलास तू ह्या. हे काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये असं तुझं मी. काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये हे जीवनातलं सार आहे. हे जीवनातलं सार आहे. मूर्ख माणसा. गाणं घेऊया. घे तू गाणं घे. गाणं घे. मी ह्याच्याकडे मग तू मेरा तू गाणं घे. रसिका हो, मी आता माझं पहिलं पुष्प आपल्या समोर सादर करते.
मग त्यांनी काय करायचं, गायचं आता तुम्ही असं? अरे नका ना बोलू, नका ना करू, मध्ये मध्ये गाऊ द्या ना मला. अरे तुम्ही हसलाच म्हणून मग ते हसायला आहेत तिकडे, त्यांनी गायला. अवीट तू नको चिडूस, लोक बघतायत. मग तू चिडतोस तेव्हा काय समोर कांगारू असतात? त्याचा काय आता कुठे तू माफी माग त्यांची गाणं. रसिका हो, माफ करा. मी अंगारूंचं काय मध्ये तुझ्या बापाचा नजर पडते. तुझ्या बापाचा नजर पडते. वा वा, क्या बात है, जोरदार टाळ्या. बहारदार परफॉर्मन्स. बाकी काही नाही, पण लोचन मजनूच्या पार्टी द्या या मताशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. बघा यजमान काय म्हणतायत. प्रसाददा. वा वा, तू काय मला काय ऐकू आलं नाहीये. मी कमेंट देतो आणि मग अप्रतिम. सम्या, म्हणजे सुरुवातीला जरी आमच्या कानावर बातमी आली की लोचन मजनू मेलाय, तरी आमचा कणभरही विश्वास बसला नाही, कारण तुझी कॅरेक्टर्स तू इतकी अजरामर केली आहेत की ती मरूच शकत नाही. तू कितीही प्रयत्न केलास तरी ती मरू शकत नाही. फार मला भयंकर आवडला तुझा आजचा प्रेझेन्स आणि तुझा आजचा वावर. चेतू कमाल गायलीस, मस्त गायलीस. ओमकार ला जवाब. म्हणजे इतकं चिडायचं आणि पुढच्या क्षणात करेक्ट सूर पकडून गायला लागायचं फार अवघड आहे. ऋषिकेश बरोबर बोलतोय ना मी? येस, म्हणजे खूप उत्तम गायक आपल्यात आज आहे म्हणून मी त्याला विचारलं की हे भयंकर अवघड आहे, म्हणजे याच्यासाठी खूप खूप ताकद लागते आणि दोन्हीवरती खूप प्रेम लागतं, अभिनयावर पण आणि गाण्यावर पण. आणि ते तुझं दोन्हीकडे तितकंच प्रेम आहे, ते जाणवतं. कारण तू इतक्या पटकन चिडत होतास, तितक्याच पटकन तू एकदाही तुझा सूर हल्ला नाही, पट्टी तुझी चुकली नाही. क्या बात आहे. आणि हां, पार्टी देणार. नवीन वर्षात पार्टी मिळणार. बोलायला आपल्या बाबाचं काय. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता आज. तुम्ही तिघांनीही एक्सेप्शनली वेल परफॉर्म केलंय. म्हणजे अशक्य हा एकच शब्द आहे. एकतर एंट्री खूप वेगळी होती, मजा आली, त्यांनी एक एनर्जी आली नवीन, मस्त. वा सई, वा वा. उदय दादा, तुम्ही पहिल्यांदा हास्य जत्रेत आलेला आहात, तुम्हाला कसा वाटला आमचा लोचन मजनू? पहिली गोष्ट, मी आता हा आमचा प्रोड्युसर आणि हिरो रागवेल, पण हास्य जत्रामध्ये हा कार्यक्रम होता म्हणून मी आलोय. खरंच मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं, ह्यांना सगळ्यांना भेटायचं होतं आणि सईला. नाही पण खरंच ब्रिलियंट. म्हणजे हा माणूस तर कमालच आहे, सगळेच कमाल आहेत. म्हणून मी आल्या सगळ्यांना म्हटलं तुम्ही सगळे मॅड आहात, ब्रिलियंट आहात, एवढीच कॉम्प्लिमेंट येईल, जास्ती काही बोलण्यात काहीच गरज नाही. फॅन्टॅब्युलस. थँक्यू सो मच. थँक्यू टीम. मंडळी, आपल्या भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही, पण पुढील प्रहसनातून तुमचं खूप मनोरंजन होईल हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि निरगसी नोदवीर पृथ्वीक प्रताप. मज्जा आली, मज्जा. उद्या तुमच्याकडे ना आम्ही येतो. हो, उद्या चला. हा, चल ग. छान झालं हळदी कुंकू. लाडू नाही खायचा आई. अगं झालं ना हळदी कुंकू आता. नाही अगं, एक तर दे लाडू, तोंडात टाकाय झाला तर कोण नाही देणार आई तुम्हाला लाडू खायला. बिलकुल देणार नाही आई. अगं, तुम्हाला शुगर आहे मग काय, आणि लाडू खाऊन काय होणार आहे आई? तुम्ही काय गोड होणार आहात का? एक देऊन तर बघ, मग तोंडात नुसतं गोड गोड गोडच बाहेर येईल माझ्या. एक तर देऊन बघ आई. एक दे. काय तर म्हण गोड 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 खाऊन गोल 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 झाल्यात तुम्ही. आई हे कसं नाही, मी तर काय म्हणते आई, तुम्ही आहे ना तिखट खायला पाहिजे. तिखट कसं आहे ना, ईशाला ईश मारित, म्हणून म्हटलं थोडं तिखट खाल्लं की अंगातलं सगळं तिखट हे झट्टीशी उतरून जाईल. लक्षातच नाही आलं माझ्या. काय ग, विषाला विष मारत? हो, विषाला विष मारत. आई मिरच्या आणू तुम्हाला? मिरच्या 4 मिरच्या आणू. मी काय म्हणते, आपण ना आईंना उद्यापासून नाश्त्याला मिरच्याच देऊया. चालतंय. हाय का मागच्या जन्मीच्या वैरीने हाय. मस्करी केली. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार.
मागचा जन्म, पुढचा जन्म, जन्मानंतरचा जन्म, सगळ्याची कुंडली मांडणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. माई येऊ का, घरात येऊ का माई? हा माई, गोकुळाचा भास आहे, आनंदाचा वास आहे घरात माई. सुख समृद्धी कणाकणात, कोपऱ्या कोपऱ्यात आहे माई. पण समृद्धीचा मार्ग भाग्यापर्यंत जात नाही माई. माई ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ज्योतिषी माई ज्योतिषी नाही माई, सिद्धहस्त ज्योतिषी माई. 10 वर्ष रानात, 5 वर्ष वनात, 3 वर्ष हिमालयात बसून ग्रहताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे माई. तुझा चेहरा बघून तुझ्या पत्रिकेतले तारे आणि नशिबात वाहणारे वारे सगळं सांगू शकतो माई. तुझा चेहरा मला सांगतोय तुला काहीतरी म्हणायचंय माई. खरं आहे का खोटा आहे? काय नाही म्हणायचं आम्हाला. काय धान्य बिन्य काय नाही, तुम्ही निघा. नाही माई, धान्यासाठी नाही, त्याचं लेकरू आहे माई. मी बिचारा पामर, त्याचं लेकरू आहे. धान्यासाठी नाही करत, पुण्यासाठी करतो माई. लक्षात घे माई. माईच्या चेहऱ्या, माई तुझ्या चेहऱ्यावर बसू का माई? बस बस बाबा. माई तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी सल दिसतीये. काय दिसत? हो, लातवर काहीतरी रुतलेलं दिसतंय माई. माई तुझा चेहरा, हे बघ, मी तुला काही विचारणार नाही, तू मला काही सांगणार नाही, पण त्यानं जे माझ्या कानात सांगितलंय ते तुझ्या समोर मांडणार आहे माई. आत्ता सांगतो माई, तुला काहीतरी त्रास आहे माई. खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे माई? सगळ्यांना जीव लावतेस पण तुझ्यावर कुणी जीव लावत नाही. खरं आहे का खोटा आहे माई? या घरात तू प्रेमाचा झरा आहेस पण तुझ्यावर कुणी झऱ्यासारखं बदा बदा प्रेम करत नाही. खरं आहे का खोटा आहे? खरंय बाबा, खरंय. माई तुला सांगतो, सगळ्यांसाठी करतेस, सगळ्यांसाठी राबतेस पण तुझ्यासाठी कुणी काही करत नाही. खरं आहे का खोटा आहे माई? बाबा खरंय, खरंय, एकदम 100% खरंय. पाणी आण, जा तू पाणी. चहा असेल तरी चालेल ताई. चहा असेल तर पाण्याचं नको, दुधाचा कर. पाण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही, दुधात मजा आहे ताई. दुधाचा चहा कर. नाही, आमच्याकडे सगळं संपलंय. दूध संपलंय, साखर संपली, सगळं संपलंय. तुम्ही निघा. आई उगाच घोळात घेतोय हा माणूस. कोणता? नाही ताई नाही, हिचा पसारा पाहता हिला माई, तुझा दरारा पाहता तुला घोळात घेणं अशक्य आहे माई. नाही माझं काय बाबा, मनचं काही म्हणत माई. तुझा चेहरा मला काहीतरी सांगतो माई. काय सांगत माई? मला खरं सांग, तुझा नवरा तुला नांदवत नाही हो की नाही? तुम्हाला कसं कळलं माई? माझ्या मनचं काही सांगत नाही, त्यानं जे दाखवलंय ते बोलतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही, मला तुझा चेहरा सांगतोय. तुझा नवरा कुठेतरी गोडात गुंतलेला आहे. खरं आहे का खोटा आहे? ऊसाची शेती आहे. मला माहित आहे ऊसाची शेती आहे, सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. त्यानं मला दाखवलंय ते तुझ्या समोर मांडतोय. तुझा नवरा डवरलेल्या शेतात वळूसारखा राबतोय. खरं आहे का खोटा आहे? खरं घासतोय, शिंग घासतोय, शेपटी नाचवतोय, चिखलात उड्या मारतोय. खरं आहे का खोटा आहे? खरंय, खरंय. आजूबाजूला गायी आहेत का बघ त्याच्या. माई हे माझ्याकडनं वदवून घेऊ नकोस माई. तुझ्या चेहऱ्यावर जेवढं लिहिलंय मी तेवढंच सांगणार माई. सांग ना, बघ ना काय तुझा चेहरा सांगतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही. बघा बघा, अहो आई तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय मामांजी तुम्हाला नांदवणार नाहीत म्हणून. ऐका ना, तो नादी लावतोय. ऐका ना आई, काय आई सतत भस्कन अंगावर येत असता, मग कसा नवरा नांदवेल तुम्हाला? आई तुमच्यासारखी बायको असेल ना तर नवरा उसातच जाईल, अजून कुठे जाईल? माझ्यासारखी बायको म्हणजे मी काय केलंय त्यांना? नाही काय, त्यांना तुसाचा लढा लागलाय. गेले त्याची फोन नाही, मेसेज नाही, मी नसली एकटी. त्यांना नाही माझी काळजी. माई एका जन्मात 7 जन्माचं दुःख आलंय माई. चेहरा तुझा भोळा आहे, सगळं सांगतोय मला, पण यात तुझ्या नवऱ्याचा दोष नाही, तुझं कर्म काही कमी नाही माई. सगळे मागच्या जन्मीचे भोग आहेत. म्हणजे काय? तुला सांगतो माई, मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. चल चल, मी फुलपाखरू? हो माई, मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. या फुलावरनं त्या फुलावर बागडायची रंगीबेरंगी नाजूक फुलपाखरू होतीस माई. 1 मिनिट माई, इकडे ये. हा अंगारा घे. राहू दे, मी येतो माई, राहू दे माई. हा अंगारा लाव, डोळे बंद कर, मन एकाग्र कर, मागच्या जन्माचं स्मरण कर. हलके हलके हात असे उडवत राहा, फिरवत राहा. बघ तुला हळूहळू प्रचिती येईल तू मागच्या जन्मी फुलपाखरू होतीस का नाही. हात हलव माई. मागच्या जन्मीचं फुलपाखरू आता अंगात येतंय माई. मी सुरवंटाचं फुलपाखरू होताना ऐकलं होतं. हे फुलपाखरूचं परत सुरवंट झालंय. एवढं आई हो, ऐका ना आई, नका थैथया करू. अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. आई ऐका माझं. आई आई थांबा ना. आई थांब. आई थांबा. हळू 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 आई.
बरं वाटलं एकदम फुलपाखरासारखं वाटलं की नाही? हलकं झाल्यासारखं वाटलं वाटलं की नाही? नाही. पण मी मेले कशी तुमचा पुढचा जन्म मागल्या जन्मावर बसला असन कशा आहेत वैरिणी माझ्या याच्यावर टपलेत ते मरू दे सांगा ना मी मेले कशी सांगा माई तुला खरं खरं कारण सांगेन माई. मागच्या जन्मी जेव्हा तू फुलपाखरू बनून एका फुलावर बसली होतीस तेव्हा एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं बाई. एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं माई. लेडीज शरडा हिची आई असल सणा सणा रंग बदलती माझ्या आईला सरडा म्हणाल्या माझी आई काय भिंतीवर अशी असते का अशी करते का आई माझी अशी चालते का माझी आई कर कर सरडा कर नाही साप बनून तुला गिळली ना तर मग नाव नाही सांगणार मी पण माई शांत हो माई. माई असं करू नकोस माई. असं करू नकोस माई. करू नको मला- माझ्या सुना काय लायकीच्या तुम्हाला माहिती नाही मला सगळं माहिती आहे माई. मी काय माझ्या मनचं काही बोलणार नाही. लक्षात घे माझ्या समोर सगळं चित्र आहे त्यानं मला सगळं दाखवलेलं आहे. मला दिसतंय तुझ्या सुना कशा आहेत. ही तुझी मोठी सुना आहे. खरं आहे का खोटा आहे. हिच्या हाताला चव आहे पण हिची जीभ थोडी सैल आहे. खरं आहे का खोटा आहे. खरं आहे हिचा नवरा हिला वश आहे पण तुझ्याविषयी मनात विष आहे. खरं आहे का खोटा आहे. ही तुझी धाकटी सून आहे. खरं आहे का खोटा आहे. पायाला हिच्या भिंगरी आहे. माहेरची हिला ओढ आहे. तुझ्या बारक्या पोराच्या जीवाला घोर आहे. खरं आहे का खोटा आहे. नाही खरं आहे एकदम खरं आहे आई तुला सांगतो माई या दोघी तुला सलतात. खरं आहे का खोटा आहे. खरं पण मनाच्या चांगल्या आहेत. मन मोकळ्या आहेत. प्रामाणिक आहेत. तुझ्यासाठी सगळं करतात माई. तुमच्या घरावर पापग्रहांची नजर आहे. त्यांना आपल्याला दूर करावं लागेल. आपल्याला एक पूजा घालावी लागेल माई. लक्षात घे माई. माई खरं तर तुझं म्हातार पण सुखात जाणार होतं माई. तुझा नवरा तुझ्यासोबत असणार होता. तू सुखानं नांदणार होतीस. पण 2 अनिष्ट ग्रह तुझ्या वाट्याला आले. कोणते हेच असतील 2 अनिष्ट ग्रह यांना घरातनं बाहेर काढ शापातनं मोकळ कर मला माई शांत हो माई. ही अशांतता मिटवायची असेल तुझ्या नवऱ्याला परत आणायचं असेल तर माझा एक उपाय ऐक माई. काय करायला लागल जास्त काही करायचं नाही. मी सांगतो तेवढं ऐकायचं माई. मी जसं म्हटलं आपल्याला एक पूजा घालावी लागेल. एक शांती करावी लागेल. त्याच्यानंतर तुझा नवरा तुझ्या दारात असेल. लक्षात घे माई. खरं बोलतोय सोय चालेल. एक पूजा घातलीस तू इंग्लंडची राणी होशील माई. नाही नको बाबा मला इंग्लंडची राणी नाही बनायची. माझा धनी आहे ना तू शेतात अडकलाय त्याला सांग त्याची राणी ही तर वाट बघते त्याची. माझ्यासारख्या सौभाग्यवतीला ना माझ्या धन्याचं कुकू त्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटापेक्षा लय मोलाचं आहे माहितीये का. त्याला सांग बाबा इथं मला आता नाही राहावं तिथं. माई मला कळतंय माई. मनात खोलवर काहीतरी रुतलंय माई. काहीतरी दुःख आहे माई. खरं आहे का खोटा आहे. काळजी करू नकोस. मी सांगतो तेवढं करूया. आपण पूजा घालूया. तुझा धनी उसात ना असेल तसा इथं येईल. खरंच येईल हो फक्त मी सांगेन तेवढं करावं लागेल माई. तुला मला वाटीभर तांदूळ द्यावे लागतील. डबाभर गाईचं तूप द्यावं लागेल माई. आणि 25,000ची गड्डी द्यावी लागेल माई. 25,000 तू माई अत्यंत गरजेची गोष्ट आहे माई. ऐकताई शांतपणे ऐकताई. फार मोठी पूजा घालावी लागणार आहे. पूजा इथं नाही घालता येणार ताई. पूजा आपल्याला एमेजोबाच्या मंदिरात घालावी लागणार. मंदिर फार दूर आहे. ग्रीन व्हॅलीला आहे. ग्रीन व्हॅलीला आहे मेजोबा म्हणजे दरीत कच्चा रस्ता आहे. जाता येता हाल होतात. त्या दरीत जाऊन मला पूजा घालावी लागणार आहे. तिकडे त्याचं मंदिर आहे. तिथं बसावं लागणार आहे. तपश्चर्या करावी लागणार आहे. माई खोटं नाही सांगत. 3 दिवस टेक्निकल करावी लागते. तांत्रिक पूजा करावी लागते माई. 3 दिवस तांत्रिक पूजा केल्यानंतर तो एमेजोबा प्रसन्न होतो. लक्षात घे माई. 2 दिवसांना अमावस्या आहे. त्याच्या आधी आपल्याला पूजा घालावी लागेल. त्याच्या तारखा फिक्स तारखा असतात. लक्षात घेताय. त्या कुणी डावलू शकत नाही. पण एकदा का तो पावला तर मग परिणामकारक ताई. नाही लगेच घालून टाक बाबा. माझा नवरा पाहिजे इथं मला. लगेच घालून टाक. मला 25,000 दे. मी तुझी ती पूजा करून टाकतो. लक्षात घे तुझा धनी तुझ्या समोर येईल. तुझ्यासोबत नाचल गाईल नांदल. 3 सांजेची वेळ आहे माई. खोटं नाही सांगणार. सवाशीन जाशील. नाही लगेच नाही 25,000 वगैरे येत ना हे गंडवतोय हा माणूस. नाही गंडवत मला माझा नवरा पाहिजे इथं. मामांजी पाहिजेत पण मग एवढे पैसे कुठनं देणार तुम्ही? माझ्या पोराने क्रेडिट कार्ड दिलंय ना मला त्याच चालेल माई. चालेल माई. देवाच्या दारात काय क्रेडिट काय डेबिट चालेल माई. दे. अरे नाही बाजूला माई फक्त मागे एक 3 अंकी नंबर असेल तो सांग माई. नाही 3 4 4 नसतो सांगायचा तो नंबर. आई नसतो सांगायचा तो नंबर. झालं का माई. एक OTP येईल देवीचा तेवढा पाठव मला. ह्याच्यावर येतो का बघा मला. ह्याच्यावर नाही येत. मी सांगते तो जो OTP आहे ना
तो मामांजींना येतो. मग मामांजींना बोलवा, त्यांच्याकडून ओटीपी त्यांना फोन करावा लागेल. करा, त्यांना फोन करा. ते बरोबर ओटीपी देतील तुम्हाला. हा जरा वाढ बघा. करा. हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा, कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना? अरे मस्त. अरे काय ऊस आला यावेळी. काय सांगता? अरे म्हणजे टरारून एकदम वा. हे असा झाडात 5-5 पेऱ्याचं ऊस आहे. वा वा, उसाला अहो, त्याला जोरात आहे बाई. जोरात आहे का? तू कशी आहे बेटा? मी बरी आहे आणि मामांजी. तो सरड्या कसा आहे आपला? मामांजींना नेहमीच कळतं मी बरी आहे, बरी आहे, बरी आहे, बरी आहे. लय मन कवडे आहे मामांजी तुम्ही. हा ना. हा, बरं ऐका, आम्ही सगळं आमचं बरं चाललंय. हा. आईंचं डोकं नाही काम करत. तिला आहे का डोकं? मामांजी ऐकत्यात. ऐकू दे म्हणूनच बोली तुम्ही. बर ऐका माझं, मी काय म्हणते मामांजी, हा, बोल ना बेटा. इथं एक बुवा आलाय, कोणतरी ज्योतिषी आहे, आणि तो आहे ना 25,000 रुपये मागतोय. बरं कायचे 25,000 तर तुम्हाला इथं परत आणायचे. हा, आता याला सांगा क्रेडिट कार्ड देत्यात आई. हा, अरे का डोकं फिरलं का त्या गाठोडीच? ऐकते हा? अरे तो कोणमुळे आहे तो, त्याच्या कुठं नादी लागते म्हणून. कोण आहे ते, जरा फोन दे त्या. मी देते 1 मिनिट. हे घ्या. नमस्कार दादा. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याचा मार्ग धरणार नाही. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. तुझं पाठांतर तर लय चांगलंय. मला माहितीये 2-2 स्किट हानीतो तू. माझ्या घरामध्ये काय करू राहिला? हा, ते महत्वाचं. दादा, तुमचा आवाज मला काहीतरी सांगतोय. काय सांगितू? मागच्या जन्मी तुम्हाला ऍक्टर व्हायचं होतं, खरं आहे का खोटं आहे? अरे ह्या जन्मी बी व्हायचं होतं. तुमची इच्छा अपूर्ण राहिली आहे, खरं आहे का खोटं आहे? अपूर्ण म्हणजे 3 दिवसाच्या वर बोलवत नाही कोणी मला. आलेलं आहे माझ्या लक्षात दादा, आलेलं आहे माझ्या लक्षात. आणि म्हणूनच तुम्ही कोल्ह्या कुत्र्याचे आवाज काढता आणि फोन कट करून हाऊस भागवता, खरं आहे का खोटं आहे? अरे काय पर्याय नाही ना, ते घरचं आहे म्हणून होतंय ते बी. नाही, कळतंय मला, पण काळजी करू नका. माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्या मनचं काही सांगणार नाही, त्यानं वरच्यानं ते दिलंय तेच तुमच्या समोर मांडणार आहे. लक्षात घ्या, उपाय एकदम सोपा आहे. 11,000 रुपये तुम्ही माझ्या बँकेत टाका. एक पूजा घालतो, तुम्ही उसातनं डायरेक्ट थिएटरात झाला आणि सुपरस्टार व्हाल दादा. डायरेक्ट सुपरस्टार? हो. थिएटरात? हो. अरे क्या बात आहे गुरुजी. एक काम करा गुरुजी, परवा जरा टेक्निकलला या. तुमच्या अभिनयाचा ऊस असा पिळितो, असा रस काढितो, लोक म्हणतील हे कुठला बॉय आलाय डिलिव्हरीला. गुमान फोन देते धकोड मुड्या. माई, तुझा ओटीपी माझ्या करिअरशी येतोय. माई, मी जातो. हॅलो हॅलो बेटा. मामांजी बोला ना, ऐका ना माझं. अरे ते काय कुडमुड, त्याच्या कुठं नादी लागी तर तुम्ही. अहो ऐका ना, पण मामांजी मला खरं तर हे ऐकून लय भारी वाटते. काय बेटा? मी काय म्हणते, या की एकदा सुपरस्टार होऊनच जाऊ द्या. अरे ह्या जन्मात शक्य आहे का भेटत ते बी शक्य नाही म्हणा. हा? आईकडे देते. हॅलो हॅलो धनी, वनी बोलतेय. काय झालं ग, जागरण केली का लय? नाही, तुम्ही आल्याशिवाय कसलं जागरण घालणार आहे? तुम्ही तुम्ही आता मग जागरण आणि गोंधळ एकत्रच घालू. तुम्ही आणा धनी प्लीज. ठेव फोन. हॅलो धनी. फोन ठेव. अहो ऐकत. अरे ठेव फोन. सगळे ग्रह तारे तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि आपल्या सगळ्यांना मामांजी इथे हवे आहेत. सांगा, खरंय की नाही? भारी भारी परफॉर्मन्स, भारी. प्रसादा, मी मागच्या वर्षीच अनाऊन्स केलेलं आहे की जोपर्यंत मामांजी येत नाहीत तोपर्यंत पार्टी देणार नाही. ज्या माणसाच्या नुसत्या आवाजाने एवढी एनर्जी असं म्हणतात क्रिएट होते, तो प्रत्यक्ष आला तर काय तहेलका होईल आपण फक्त विचार करू शकतो. सचिन गोस्वामी, प्लीज लवकरात लवकर या भूमिकेत तू आम्हाला दिसावास, हे या वर्षीचं आमचं स्वप्न आहे, असं मी तुला मनापासून सांगतो. वनिता, मला तुझं कौतुक करावं असं वाटतं यासाठी की या दोघींचा कितीही डॅम्बिसपणा, कटाळपणा चाललेला असला तरी जेव्हा जेव्हा त्यांचा फोन येतो तुझ्या नवऱ्याचा, त्यातला सिरियसनेस, ती सल, ते दुःख तू इतक्या कळकळीने मांडतेस की म्हणजे बायकांना सोड, पुरुषांनाही असं वाटतं की यायला पाहिजे यारीचा नवरा. तुफान, फार मजा आली, विलक्षण. पृथ्वी,
कमाल केलंस कॅरेक्टर, मजा आली, वंडरफुल. वा वा दादा वा. सई. तिळगुळासारखं गोड परफॉर्मन्स होता. पीपी फ्लॉलेस परफॉर्मन्स. तिघींचाही परफॉर्मन्स उत्तम, नेहमीप्रमाणे गोड दिसतंय. वने फार भारी, मजा आली. मामनजी या लवकर. थँक्यू. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.